आहे साईडचा आपण सरळ भाग बघू शकतो आम्ही। आणि आता सध्या त्या जमीन लेवल पासून मित्रांनो जास्त उंचावर असल्यामुळं तुम्ही हवाई बघू शकता किती आहे। तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आज मित्रांनो ही दुसऱ्यांदा मी शूटिंग करतो आहे आणि ही दुसऱ्यांदा शूटिंग करत असताना या सगळ्या कामाचं जे परिस्थिती आहे तुम्हाला मित्रांनो दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे। आणि इथूनच जे आपलं हर्सुलचं स्टेशन असणार आहे तर गांधीनगर फाट्यावर मित्रांनो 1.5 ते 2 किलोमीटर त्या यू टर्न मध्ये समोर आपल्याला जो टर्न दिसतोय त्याच ठिकाणी गांधीनगरचं आणि हर्सुलचं ज्याला ऑफिशियली नाव हर्सुल स्टेशन आहे परंतु गांधीनगर शेत शिवारामध्ये ते आहे। तर तिथून या सगळ्या ग्रामीण भागातील मानवा असेल, साखरा असेल, मोक असेल, आरंभी असेल, तिवरी असेल, गादेगाव असेल, धानोरा असेल, या सगळ्या मानोरा व दिग्रसमधील ग्रामीण विभागाला कनेक्टिव्हिटी देणारं व आपल्या ग्रामीण भागाचं पहिलं रेल्वे स्टेशन इथून मित्रांनो आपल्याला हाकेच्या अंतरावर असलेलं दिसतं। तर हा सगळा नैसर्गिक परिसर अरुणावती नदी आजही मित्रांनो पाहू शकतो 5 मेला पण आज पाण्याची सिच्युएशन जी आहे नदीला आपल्या चांगलं पाणी आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सिंचन क्षमता आणि दिग्रसच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणारी ही आपली एक मुख्य नदी, दिग्रसची मुख्य नदी म्हणजे अरुणावती नदी असलेली दिसते। आणि या नदीवरील मित्रांनो पुलाचं काम आता आपल्याला 99% पूर्ण झालेलं दिसेल। फक्त हे आता हे कठडे साईडला बॅरिकेडिंग लावल्यानंतर या पुलाचं काम आपल्याला पूर्ण होताना दिसेल। आणि पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रिक फिटिंगचं काम ही दुसरी कंपनी करत असते आणि त्यानंतर जे आहे जे स्टेशन बनतात तर स्टेशनचंही काम मित्रांनो दुसरी कंपनी करते। आणि मग इतर जे कामं असतात गिट्टी वगैरे आतरणे, ट्रॅक लेअरिंग, दिग्रसला तर स्लीपरचं आपण बघितलेलंच आहे तर त्या ठिकाणचं स्लीपर बसवण्याचं काम देखील मित्रांनो वेगवेगळ्या कंपन्या करत असतात ज्याला आणि म्हणजे त्याच्यामध्ये जो टेक्निकली जो ठेकेदार परफेक्ट आहे तोच व्यक्ती त्या ठिकाणी काम करतो। तर ही आहे मित्रांनो आजची सिच्युएशन। आजचा व्हिडिओ आपण कुठून बघता आणि आपल्या परिसरामध्ये काम कसं चालू आहे ते मला कमेंट करून सांगा आणि निश्चितपणे पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर बनवायचा आहे तेही मला मित्रांनो तुम्ही सांगा जेणेकरून आपल्याला आपली कनेक्टिव्हिटी मित्रांनो वाढवता येईल। आणि आजचा व्हिडिओ या स्पॉटचा आपण इथे संपूया। आपण बघू शकता की हा हायवे आणि या हायवेलाच लागून मित्रांनो हे 2 पूल आहेत म्हणजे आपला या हायवेला म्हणजे हा हायवे जो आहे आपला नॅशनल हायवे 361 हा परभणी त्यानंतर हिंगोली म्हणजे हिंगोली, नांदेड, परभणी या सगळ्या विभागाला बीड विभागाला जोडण्यासाठी आणि इकडं विदर्भ आणि मराठवाड्याला जोडण्यासाठी तो आपला हायवे महत्त्वाचा आहे। आणि त्यासोबतच आपला मित्रांनो हा जो पूल होत आहे म्हणजे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे ही कनेक्टिव्हिटी विदर्भ आणि मराठवाड्याला जे महाराष्ट्राच्या इतर विभागाच्या तुलनेने आपण पाहतो कमी विकसित आहे परंतु असे प्रोजेक्ट आल्यानंतर निश्चित आपण विकसित होणार आहोत, शंका नाही। आणि तुम्ही एकदा फॉलो कराल याच्यातही मला शंका नाही। धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या सध्या आपण जे आहे तर अरुणावती नदीच्या पुलावर आलेला आहे आणि हा जो आपला हायवे आहे जुना पूल तो नॅशनल हायवे 361 जो की आपल्या दिग्रसपासून मूर्तिजापूरपर्यंत मित्रांनो जोडतो आहे। आणि आता यासाठी आपल्याला आनंदाची बाब आहे इथे पूल पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो मी पहिल्यांदा येत आहे। आता शिमग्याच्या दिवशी या ठिकाणी आलो होतो आणि जे काम आपल्या दिग्रसच्या धावंडा नदीवरचं आहे त्याच पद्धतीनं इथं पण जे आपलं पोलचं काम आहे ते पण आपल्याला पूर्ण झालेलं दिसतं। आणि मग मित्रांनो या साईडला नदी जात आहे आणि आपल्या या साईडला तुम्ही एक्झॅक्ट बघू शकता की ज्या वेळेला ट्रेन येते आणि ट्रेन आल्यानंतर इमर्जन्सी जर कोणी याच्यामध्ये असेल तर आणि मग त्याला सेफ्टी गार्ड म्हणून या ठिकाणी त्याला आपल्याला थोडं त्याला सेफ करता येईल म्हणून हा सेफ्टी गार्ड आणि या सेफ्टी गार्डचं पण आता काम पूर्ण झालेलं आपल्याला दिसतं। इकडून थोडा सूर्य असल्यामुळं थोडी क्लॅरिटी मित्रांनो चांगली येणार नाही परंतु आता आपल्याला आपण बघू शकतो ही आपल्या दिग्रस आणि यवतमाळकरांसाठी, दारवेकरांसाठी, पुसदकरांसाठी फार अभिमानाची बाब आहे। परंतु मित्रांनो आपण पहिल्यांदा जर आपल्या या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असाल, इंस्टावर बघत असाल, यूट्यूबवर बघत असाल किंवा फेसबुकवर बघत असाल तर आपल्या या पेजला तुम्ही फॉलो करून घ्या आणि यूट्यूबवर असेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे की आपण रील बनवत नाही तर रिअल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो। आणि आता हे आपण इथं रसोलवरचं नायरा पंप बघू शकतो मित्रांनो आणि सोबतच आता इलेक्ट्रिक फिटिंगचंही काम पूर्ण झाल्यानंतर आता शेवटचं काम जो टप्पा असतो आपला तर तो टप्पा जो आहे फायनल अलाइनमेंट आता इथे आपल्याला काही दिवसात पूर्ण होईल। आणि हा जो मुरुम वगैरे टाकणं आहे तो टाकल्यानंतर मित्रांनो आपलं काम जे आहे रेल्वेचं या ठिकाणी 100% पूर्ण आपल्याला झालेलं दिसेल। आणि आता येत्या काही दिवसातच आपल्या परिसरामध्ये म्हणजे जे दारवा परिसरामध्ये ट्रॅक लेअरिंग सुरू झालेलं आहे तर ते आपल्या इकडं 2 महिन्यात मित्रांनो सुरू होईल। आणि मी दारवा साईडला आता येत्या पुढच्या आठवड्यात मित्रांनो एक दिवस निश्चित दारवा साईडचं बरेच आपल्याला कमेंट आले
परंतु मित्रांनो ऊन जास्त असल्यामुळं आणि इतर काम असल्यामुळं थोडं काही दिवस डिले झालं, परंतु निश्चित मी पुढच्या 8 दिवसात दारव्हा या सेक्शनमध्ये येऊन आपलं काम दाखवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल। आणि आजचा हा शॉर्ट व्हिडिओ इथे समाप्त करूया। धन्यवाद।